नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईमध्ये मनसेचा जोर वाढवायचा असला की मनसैनिक हाणामारी करायला सुरुवात करतात. या हाणामारीला राज ठाकरेंचं अनेकदा खुलं समर्थन असतं. खळखट्याक नावानं हिंसाचाराचं खुलं समर्थन करून लोकशाहीमध्ये निवडणुका लढणारा मनसे महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे. या मारहाणीला मराठी भक्तीचं कारण दिलं जातं. अशा हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही. मात्र राज्यातल्या सरकारांची अनेकदा राहिलेली सोयीस्कर भूमिका हीच आजवर मनसेची मारहाण खपवून घेत आलेली आहे. मीरा भाईंदर इथं एका मारवाडी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारलं. तो प्रसंग समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला. महाराष्ट्र में कौन कौन सी भाषा बोली जाती है? आज आपने क्या बोला? आप इधर नहीं बोले मेरे को। सीखिएगा करके क्या बोले? क्यों मराठी बोलेगा मतलब? ये क्या होता है? क्यों मराठी बोलते? महाराष्ट्र में ना इतना मालूम है? महाराष्ट्र में कौन कौन सी भाषा बोली जाती है? जे परप्रांतीय मागच्या 2 किंवा 3 पिढ्यापासून मुंबईमध्ये राहत आहेत, ते मराठीमध्ये बोलू शकतात, त्यांना मराठी कळते. बरेचसे लोक मराठी लिहू सुद्धा शकतात कारण त्यांचं शिक्षण पूर्णपणे मुंबईत झालेलं आहे. परंतु जे वयस्क आहे किंवा जे फर्स्ट जनरेशन परप्रांतीयांची आहे ते मात्र मराठी बोलू शकत नाही किंवा लिहू शकत नाही. आणि म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट जनरेशन परप्रांतीय यांचाच प्रॉब्लेम आहे. दुसरी आणि तिसरी पिढीची जे परप्रांतीयांची जी पिढी आहे ते चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकतायत, लिहू शकतायत. मात्र ही जी पहिल्या पिढीची अमराठी माणसं मुंबईत आजही आहेत, ती येऊन व्यवसाय करतायत, ती कधी ना कधीतरी मराठी येत नसल्याचे असे परिणाम भोगतात. मीरा भाईंदरमध्ये मात्र या आंदोलनाच्या कारणाला ही मारहाण स्पष्टपणे समर्थन करणारी ठरली आहे. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यावर आता मनसैनिकांनी मारहाणीचं समर्थन सुरू केलंय. संदीप देशपांडे म्हणतात, बेपारी आहात बेपार करा. बेपारी आणि बेपार हे 2 शब्द व्यापाऱ्यांच्या आणि व्यापाराच्या पर्यायी शब्दांचा म्हणून वापर केले गेले. व्यापारी आहात तर व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, असं संदीप देशपांडेचं वक्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, असं संदीप देशपांडे सांगतायत. ते मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत. तसं पाहिलं तर मनसेची आजवरची मारामारी करायची सवय ही गेलेली नाही.
मुळात ही सवय बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनची आहे, शिवसेना बळकट असतानापासूनची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती तेव्हापासून मनसेची मारहाण सुरू राहीपर्यंत सरकार पुरस्कृत राहिली आहे। मनसेच्या बाबतीतला तपशील अधिक रोचक आहे। मनसेची 9 मार्च 2006 ला स्थापना झाली। सुरुवातीपासूनच मनसेनं भैया भगाव ही भूमिका घेतली। काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेला कायम बळ दिलं। राज ठाकरेंची अटक हा त्याच राजकारणाचा भाग होता। मनसेच्या उमेदवारांनी मग उद्धव यांची मतपेढी फोडली। मनसेनं केलेल्या या मतचोरीचा काँग्रेस राष्ट्रवादीला 2009 मध्ये थेट फायदा झाला आणि तिसऱ्यांदा अत्यंत अनपेक्षितरित्या काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली। अशा घटनांना इमिजिएटली महाराष्ट्र सरकारने चाप लावला पाहिजे आणि नाही तर मग कदाचित अशी शंका येईल की महाराष्ट्र सरकार एक प्रकारे मनसे आणि त्यांचं काही हॉबनॉबिंग तर सुरू नाहीये, दोघं एकत्र तर नाहीयेत, अशा प्रकारची शंका येऊ शकते। प्राप्त स्थितीमध्ये रस्त्यावर उतरून मारहाण करणाऱ्या मनसैनिकांचं राज्य सरकार आता काय करणार हा सवाल उभा राहतोय। भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल। दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा प्रताप सरनाईकांनी धसका घेतलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरला मराठी अमराठी वादच नाहीये। मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहत असताना गुंडगिरी करून आणि स्वतःला राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर काहीतरी आपण असं वक्तव्य करावं, असा वाद निर्माण करावा आणि त्यातनं आपल्याला राजकीय फायदा होईल या आशेनं जरी कुणी मीरा भाईंदरचं वातावरण खराब करत असतील तर प्रताप सरनाईक त्या शहराचा आमदार म्हणून कुणालाही बक्षीस देणार नाही। विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।